इयत्ता 8वी स्टँडर्ड 8. आजचा आपला विषय बालमित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल, ॲटम्स, अणूचे अंतरंग, इनसाइड द ॲटम. तर या अणूच्या अंतरंगाचा विविध शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे शोध घेतलेला आहे, त्याच्या अंतरंगात काय आहे, चला तर जाणून घेऊ. बालमित्रांनो, a universe of atoms, an atom in the universe. अणूच्या अंतरंगात डोकवण्यापूर्वी थोडंसं आपण द्रव्य म्हणजे काय, कारण इयत्ता 7वी मध्ये आपण पदार्थ, द्रव्य, मूलद्रव्य, संयुग, मिश्रण याचा अभ्यास केलेला आहे. थोडंसं आपण आठवूया बरं का. द्रव्य, मॅटर म्हणजे काय. आता वस्तू ज्यापासून तयार होते त्याला सर्वसाधारणपणे आपण पदार्थ असं म्हणतो आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये यालाच द्रव्य असे म्हणतात. So, what is matter in scientific language? Matter means which an object is made up of. That is called as matter. So, matter is everything around us. हे द्रव्य जे आहे हे रेणूंचे बनलेले असते. All matter is made up of atoms. आणि रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. A molecule is the smallest unit of a substance that has all the properties of that substance. तर अणू म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या लहानात लहान अविभाज्य कणाला अणू असे म्हणतात. Atoms are defined as the smallest units of matter that have the properties of an individual element. तर लक्षात ठेवा, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. A substance whose molecules are made up of one types of atoms which are exactly alike is called an element. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. Some molecules consist of only one element. आणि रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. A molecule exists when two or more atoms join together by forming chemical bonds. For example, पाण्याचा रेणू water is consist of hydrogen and oxygen. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. So there is a chemical bond between them and a molecule exists when these two or more atoms join together. मीठ, पाणी हे झाले रेणू. आता दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असे म्हणतात, कंपाऊंड. तसंच when atoms of at least two different elements come together to form chemical bonds, these molecules can be called as compounds, संयुग. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं तर पाणी, कार्बन डायऑक्साइड ही काय आहेत, संयुगे आहे. तर संयुग म्हणजेच काय, तर दोन किंवा अधिक पदार्थांच्या रासायनिक संयोगातून ही संयुगे तयार होतात. आणि
दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे मिसळून मिश्रण तयार होते. A mixture is formed by mixing different elements or compounds. मिश्रण, तर सरबत, भेळ ही काय झाली? मिश्रणे. तर हे मूलद्रव्य, संयुग, मिश्रण याचा अभ्यास आपण इयत्ता 7वी मध्ये केलेला आहे. आता आपण बघणार आहोत अणूमध्ये जाण्यापूर्वी अगदी आपल्याकडे इंडियन फिलॉसॉफर कणाद म्हणून होऊन गेले. ते अतिशय प्राचीन असे भारतीय तत्वज्ञ होऊन गेले आणि त्यांच्या मते सर्वप्रथम त्यांनी जगामध्ये अणुसिद्धांत मांडला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की द्रव्याच्या लहान कणामध्ये विभाजन करण्याला एक मर्यादा असते आणि हे जे द्रव्य आहे हे द्रव्य अविभाज्य कणांचे बनलेले असते. तर त्यांनी आपल्या वैशेषिक ग्रंथामध्ये हा अणुसिद्धांत मांडलेला आहे आणि या सिद्धांतानुसार जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात आणि या अणूचं विभाजन करता येत नाही. अविभाज्य कणांचे बनलेले असते असे कणाद यांनी मांडले. तर आपल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात त्यांनी याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. तर कणाद या ऋषींप्रमाणे ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस होऊन गेला. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात हा ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. एक पुरातन असा ग्रीक पूर्व तत्वज्ञानी हा होता आणि त्याने असं सांगितलं की पदार्थ अणू या लहान कणांपासून बनलेले आहे ज्याचे पुढे कोणतेही विभाजन करता येत नाही. त्या कणांना कापता येत नाही आणि द्रव्याच्या या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने अणू म्हणजेच ॲटम असं नाव दिलं. ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजेच कापता न येणारा आणि त्यावरून त्याने याला नाव दिलं ॲटम म्हणजेच अणू. So Democritus was an ancient Greek pre-Socratic philosopher. He was remembered for his formulation of an atomic theory of the universe. And according to Democritus, matter is made up of small particles named as atom, and these cannot be divided. And the smallest particle of that matter was named by Democritus as atom. The first scientist that used the word atom, that means indivisible. मी सांगेल तुम्हाला की ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजेच न कापता येणारा आणि त्यावरून त्याने नाव दिलं ॲटम मीन्स इनडिव्हिजिबल, ज्याचं विभाजन करता येत नाही. तर अणू म्हणजेच काय? तर रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण. रेणू हे अणूंच्या संयोगाने तयार होतात आणि आधुनिक काळामध्ये याचाच आधार घेऊन निरनिराळ्या वैज्ञानिकांनी प्रयोगांच्या आधारे या अणूचं अंतरंग आपल्या समोर स्पष्ट केलं आणि आपण आज आपल्या चहूबाजूला जे काही पदार्थ बघतो ते पदार्थ म्हणजे नेमके काय, त्यांचं अंतरंग कसं आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, ते वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या सिद्धांतामार्फत आपल्या समोर मांडलेलं आहे. सर्वात पहिला आहे डाल्टन. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. इसवी सन 1803 मध्ये हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होऊन गेला. जॉन डाल्टन was a British scientist. In 1803 AD, he stated his atomic theory. According to his theory,
मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. त्याने काय सांगितलं की सर्व द्रव्य हे लहान लहान कणांनी बनलेलं आहे आणि द्रव्य हे अशा प्रकारे अणूंचं बनलेलं आहे. मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. पुढे याने काय सांगितलं बघा की अणू निर्माण करता येत नाही, तसंच त्यांचं विभाजनही करता येत नाही. सी, अणू म्हणजेच काय, तर अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. atoms are indivisible and indestructible. Atoms are indivisible and indestructible. आता या डाल्टनच्या थिअरीनुसार आणखीन एक त्याने पॉइंट याच्यामध्ये मांडला. काय सांगितलं त्याने, तर ऑल atoms of an element are alike. एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एक सारखेच असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमान भिन्न असते. हा एक महत्वाचा या डाल्टनच्या थिअरीचा एक मुद्दा आहे. बघा, एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात. उदाहरणार्थ बघा, हायड्रोजन आपण घेतला, ऑक्सिजन घेतला, नायट्रोजन घेतला, तर अणू सगळे एक समान असणार आहे. मात्र भिन्न मूलद्रव्य त्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. उदाहरणार्थ पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून बनलेला आहे. सो atoms of element A and atoms of element B, भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. All atoms of an element are alike while different elements have different atoms with different mass. त्याने पुढे सांगितलं की बघा, त्याने याला एक भरीव गोळा असं सांगितलं, भरीव चेंडू असं सांगितलं की अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. आणि त्याने त्याला एका बुंदी लाडूची उपमा दिली. A bundi laddu is found to have an internal structure and it is formed by sticking smaller particles, that is bundis, to each other. तर बुंदीच्या लाडूची त्याला कल्पना दिली आणि त्याने सांगितलं की भरीव हे बुंदी जशी एकमेकांना चिकटून असते, त्याचप्रमाणे हा अणूचं स्ट्रक्चर आहे. हा अणू एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. आणि त्याने हे सांगितलं की वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. आणि according to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. तर डाल्टनच्या थिअरीची, अणुसिद्धांताची प्रमुख तत्व काय आहेत बघा. प्रिन्सिपल्स ऑफ डाल्टन्स थिअरी. ऑल मॅटर इज कंपोज्ड ऑफ atoms. Atoms are indivisible and indestructible. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. All atoms of an element are alike with same mass. एकाच मूलद्रव्याचे अणू आकाराने समान असतात, त्यांचे वस्तुमान समान असते. आणि भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. The different elements have different atoms with different mass. ही डाल्टनच्या थिअरीची प्रमुख तत्व आहे. आपण वेगवेगळ्या थिअरींकडे जाणार आहोत, अणुसिद्धांताकडे जाणार आहोत. ही आहे सर्वात पहिले डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी.